श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी तुम्ही असा दिवस अनुभवलाय का, ज्या दिवशी तुमचं मन निराशेने भरलेलं असतं, पण एखादा छोटासा चमत्कार सगळं आयुष्य बदलून टाकतो. तो दिवस आहे वसुबारसचा, ज्या दिवशी गोधनाची पूजा केली जाते आणि ज्या दिवशी स्वतः लक्ष्मी देवी पृथ्वीवर अवतरतात. ही कथा आहे एका गरीब पण श्रद्धाळू स्त्रीची. सुनंदा. तिचं जीवन दुःखाने व्यापलेलं, पण तिचं हृदय देवावरच्या प्रेमाने उजळलेलं. त्या एका वसुबारसच्या दिवशी तिच्या दारात आली कामधेनू आणि तिच्या आयुष्यात उतरली लक्ष्मी देवी. जो ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात. गायीच्या सेवेने लक्ष्मी प्राप्ती होते आणि देव स्वतः त्याच्या घरी वास करतात. म्हणूनच मित्रांनो, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकली तर समजा तुमच्या घरात लक्ष्मीचं वास्तव्य इच्छित आहे. गावाचं नाव होतं धनगिरी, पण नावाप्रमाणे ते गाव फार श्रीमंत नव्हतं. सगळे शेतकरी, गवळे, साधं आयुष्य जगणारे लोक. त्या गावात एका झोपडीत राहत होती सुनंदा. सडपातळ, साधी, पण चेहऱ्यावर शांततेचं तेज. तिचा नवरा काही वर्षापूर्वी आजाराने गेला होता. मुलं नव्हती. जगणं म्हणजे रोज दूधवाल्यांच्या घरात काम करायचं आणि संध्याकाळी देवाजवळ दिवा लावायचा. त्या रात्री ती देवाजवळ बसली होती. दिव्याची ज्योत मंदावली होती. सुनंदेच्या डोळ्यात अश्रू, पण ओठांवर प्रार्थना. देवा, माझ्याकडे काही नाही, पण माझं मन तुझ्या चरणी आहे. मी काही मागत नाही, फक्त थोडं समाधान दे. तेवढ्यात मंदिराबाहेरून मंद वाऱ्याची झुळूक आली. जणू कोणी तिला आश्वासन दिलं, उद्या तुझं जीवन बदलणार आहे. वसुबारसच्या सकाळी चमत्कार. सकाळ झाली, गावभर उत्साह. बायका गायींना हळद कुंकू लावत होत्या. त्यांच्या मानेत फुलांचे हार, घंटीचा नाद, सर्वत्र आनंद आणि भक्तीचा सुगंध. पण सुनंदा मात्र एकटी. तिच्याकडे गाय नव्हती. ती देवाजवळ बसली आणि म्हणाली, माते, माझ्याकडे गाय नाही, पण माझं मन तुझ्या चरणी आहे. ही वसुबारस मी माझ्या श्रद्धेने साजरी करणार. ती मातीच्या ओल्या गोवऱ्या पेटत होती आणि अचानक घराच्या दाराबाहेरून एक हंबरडा झाला. ती घाबरली, पण बाहेर गेली. समोर उभी होती एक दैवी गाय. तिचं शरीर दुधासारखं शुभ्र, कपाळावर सुवर्ण चंद्र, डोळ्यात मृदू तेज. त्या गायीभोवती प्रकाशाचा तेजोवलय. सुनंदा थरथरली आणि त्या गायीने मान वाकवली. भिवू नको सुनंदा. गायीचा आवाज दिव्य. मी कामधेनू आहे, स्वर्गातील दैवी गाय. लक्ष्मी देवीच्या आज्ञेने मी तुझ्याकडे आले आहे. सुनंदा गुडघ्यावर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माते, मी तुझं स्वागत कसं करू? माझ्याकडे ना फुलं, ना तूप, ना चारा. कामधेनूने मृदू हंबरडा दिला आणि म्हणाली, फुलं नव्हे, मनाचं प्रेम पुरेसं असतं. तू श्रद्धेने जे करशील तेच मला प्रिय. सुनंदेने ओल्या हातांनी तिच्या पायांवर पाणी ओतलं. ती म्हणाली, माते, आज मी तुला माझं सर्व देऊ इच्छिते. माझं मन, माझा विश्वास, माझं आयुष्य. कामधेनूने तिच्या डोक्यावर नाक लावलं आणि अचानक घरभर तेच पसरलं. भिंती चमकायला लागल्या. दारात कमळ उमलली. त्या प्रकाशातून प्रकट झाल्या श्री लक्ष्मी देवी. सुनंदा खाली वाकली. तिच्या अंगणात रोमांच उभे राहिले. लक्ष्मी देवी सुवर्ण वस्त्रात, हातात कमळ, डोळ्यात करुणा. सुनंदे, मी तुझ्या श्रद्धेने प्रसन्न झाले आहे. देवी म्हणाल्या, तू गायी विना पूजा केलीस, पण तुझ्या मनात शुद्धता होती, म्हणून आज मी तुझ्या घरी आले आहे. देवीच्या पावलांनी घर सुवासिक झालं. सुनंदेने विचारलं, माते, माझ्यासारख्या गरिबीकडे तू का आलीस? लक्ष्मी हसल्या. संपत्ती नव्हे, भक्ती मला आकर्षित करते. जिथे प्रेम आणि सेवा आहे तिथेच मी वास करते. लक्ष्मी देवी म्हणाल्या, आजपासून तुझ्या घरात कधीही दारिद्र्य येणार नाही आणि जो वसुबारसच्या दिवशी गायीचं पूजन करील त्या घरात मी स्वतः वास्तव्य करील. तेवढ्यात कामधेनूने शेपटीने जमिनीवर स्पर्श केला आणि सुनंदेच्या झोपडीसमोर
सोन्याच्या धान्याने भरलेलं भांड प्रकट झालं. गावभर सुगंध पसरला. त्या क्षणाला आकाशात घंटानाद झाला. देवांनी पुष्पवृष्टी केली. दुसऱ्या दिवशी गावकरी आले. सुनंदेचे घर सोन्याने उजळलेलं पाहून ते थक्क झाले. सुनंदे, हे काय घडलं? त्यांनी विचारलं. ती म्हणाली, ही गोमातेची कृपा आहे. मी फक्त श्रद्धा ठेवली, बाकी सर्व देवाने केले. तेव्हापासून धनगिरी गावात वसुबारस हा उत्सव नाही तर पर्व झाला. प्रत्येकाने गायीचं पूजन सुरू केलं. गावात भांडणं थांबली, रोग नष्ट झाले आणि घराघरात सुख समृद्धी नांदली. लक्ष्मी देवीचा अंतिम उपदेश. त्या रात्री लक्ष्मी पुन्हा कामधेनूच्या स्वरूपात प्रकट झाल्या. त्या म्हणाल्या, सुनंदे, हा संदेश सर्वांना दे. जो वसुबारसेच्या दिवशी गायीचं पूजन करतो त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याच्या घरात मी राहते. गाय ही केवळ प्राणी नाही, ही पृथ्वीवरील माझं मूर्त स्वरूप आहे. तिच्या सेवेतून मनुष्य स्वतःचा उद्धार करतो. सुनंदेने हात जोडले आणि म्हणाली, माते, मी हा संदेश जगभर पोचवेल. वर्षानंतरही सुनंदेचं नाव गावात घेतलं जातं. तिच्या झोपडीचं ठिकाण आता मंदिर झालं आहे. कामधेनूने लक्ष्मी मंदिर. दरवर्षी वसुबारसेला लोक तिथे येतात, गायींना अन्न देतात आणि ही कथा ऐकतात. लोक म्हणतात, ज्याने श्रद्धेने वसुबारस साजरी केली त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते. आजही जर एखाद्याने मनापासून ही कथा ऐकली तर समजा त्याच्या घरात सुख समृद्धीचा दीप प्रज्वलित झाला. जो ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात. गायीच्या सेवेने लक्ष्मी प्राप्ती होते आणि ते स्वतः कृतज्ञ होतात. मित्रांनो, ही कथा आवडली असेल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. कारण या कथेला ऐकलं म्हणजे फक्त कथा नाही तर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद स्वतःच्या घरात आवर्जून करणं आहे. जय लक्ष्मी माता. धन्यवाद.